हाय नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला, भावा बहिणींना. तर मी आधीच ब्लॉग टाकत चालली आहे, कारण मला वेळच घवण आहे आणि ती निराळीच माणसं आहे, ती निस्ता लेकरांचा आणि हिन कालवा. त्यामुळं मला काही हेडव पण बनवू वाटा नाही. त्यामुळं मी घरचंच हेडव बनवलेलं तेच सोडते, एकच सोडते. तर मी आज हेडव बघितला वहिनीचा, आपल्या राधाताईचा हेडव बघितला. झोपली होती मी जरा. आता 2-2:30 वाजले ना, आता वाहतुकीला जायचं आहे. मग आलते इकडं थोडं सरपान बघायला. वाहतुकीला ते भटकर हे उठूस तर म्हणलं थोडं सरपान चुले संध्याकाळपुरतं न्यावा म्हणून आलते. तर कसं आहे भावा बहिणींनो, आजचा हेडव वहिनीचा मी बघितला. तुम्हाला कालचा आजचा हेडव बघितला असेल, मी शिव्या दिलेल्या ही तुम्हाला दिसत असत्या. आणि वहिनीला मला एक सांगायचं आहे. कसं आहे माहिती आहे का, मी त्यांना शिव्यात का बरं दिल्या? गव्हासंग तुम्हाला पण रगडते असं काही नाही. मी कोणच्याच भावाला बोलली नाही आणि काहीच नाही. आता तुम्ही म्हणता सासूला तुला हक्क काय म्हणजे हक्क काय इथं राहून हक्क मिळत नसतो. तर मला तिथं गेल्या बारीची पण म्हणजे वर्ष झालं, तेव्हा पण मी हे तुम्हाला पण माहिती आहे, तुम्हाला पण मी घेऊन गेलेली आहे. तर सासू कोणच्या लायकीचे हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि प्रत्येकच सासा काय हाणावा म्हणून आणि कुणाला भारी वाटत नाही काम करावा. आज मी लेकरं आईबापाशीच ठेवले ती आणि इथं कष्ट करतीन, त्यांना पण बघते मी. कुणाला भारी वाटत नाही. उन्हाचं एवढं ऊन डेंजर पडलं की जीव जायची वेळ येते या. धाकधूक वेळ जीव होतो या. तरी मी कष्ट करते का? कशामुळं? लेकरांसाठीच ना. आणि तुम्ही म्हणता ना, कोणचाच आईबापा अशी नसतात की स्वतःच्याच लेकराला मारतंय. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे, ही आईचा डोयलक आहे आणि ही आई समजू शकते. कारण कोणच्याच आईला लेकरू काय होईना पोटाला आलं ना, तरी पण ती आई मारू शकत नाही किंवा काय नाही. आणि कवचित एक बाप असा असेल की त्या लेकराची इतकी माया कर. आज माझ्या लेकराला मी लहानाची मोठी केली, बरेच वर्ष 7-8 वर्ष झालं असेल मी इथं आहे, जास्त झालं असेल इथं आहे मी. त्याचा मला फोन नाही किंवा माझ्या लेकराला बघायला सुद्धा आलेला नाही ती व्यक्ती. म्हणून त्या माणसाला मी शिव्या देणार, त्या घरच्यांना शिव्या देणार. कारण ती माझं काहीच मला फोन पण करू आणि मी त्यांना फोन करावा म्हणूनच बोलतीये. कारण माझा नंबर त्यांच्याकडे आहेत. मला नको हक्क. मी तसल्यावर थुकती, पण माझ्या लेकरांचा अधिकार हे तुमचं बिजेकार होतं ना. ती पोरगी अपंग आहे, त्या पोरीसाठी फुल नाही फुलाची पाकळी आहे धर किंवा आम्ही नेतो दवाखान्यात असं म्हणायचं. त्यांनी बंगलं बांधू त्यांच्या हिमतीने नाही तर बांधलं. त्यांच्या हिमतीने बांधलं असतं ना तर मला लाज वाटली असती बोलायला मला. आणि हेरेगिरी नाही ती सांगत, माझी सगळी अख्खी फॅमिली तिथं आहे. माझी घरची पाहुणे रावळी बी नाही, माझा सक्क घरची मावशी आहे. आणि त्यांनी मला सांगितलं आणि ते सुद्धा बोलायला तिथं गेलते. आणि मला वेळ नाही तिथं जायला. त्यांची तोंड आणि त्यांच्या संग भांडण आणि हे करून बसलेली आहे मी. पोलीस चौकीन ही कोण दखल घेत नाही एका बाईची, कोण सुद्धा दखल घेत नाही. या पोरीला अन्वीला घेऊन मी त्याच्या वाऱ्या काढलेल्या आहेत. तुम्ही जे बोललात नवीनी ते बरोबर बोललात, पण थोडंसं चुकलात तुम्ही, कळलं का? कारण मला कष्ट करायला मी काय तुम्हाला सांगू. आता मला जरा थोडासा राग आला तुमच्या हेडवचा आणि भारी पण वाटलं. असं काय नाही, गव्हासोबत मी म्हणजे काय मला काय पिसाळलं कुत्रं चावलं नाही बळ शिव्या द्यायला काय पहिली गोष्ट. कारण माझं कसं आहे माहिती आहे का, तुम्ही बरंच काय बोलला ते बोलल्या गेल्या बारचीने. पण मी संडास बाथरूमचं सांगितलं की तिघा भावांना मी बोलणार आहे. तुम्ही असं म्हणलात की हेड्यामध्ये काय सांगायची गरज आहे, समोर यायचं. मी एवढी मोठी नाही त्यांच्या समोर येऊन त्यांना सांगायला. त्यांना मनानेच कळायला पाहिजे होतं, तिघांना पण मनानेच कळायला पाहिजे. तुम्ही म्हणता की पैसे देणार नाही. बरं ठीक आहे, मी विषय ती सोडलेला पण आहे, मला त्याच्यावर हेडव पण बनवायचा नाही किंवा काय नाही. पण तुम्ही बोलण्यात जरा थोडंसं चुकायला लागलात म्हणून मी हेडव बनवायला लागले. आणि राहिला प्रश्न, तुम्ही बरंच काय बोललेलं आहे हो का. मी कुणाला फोन पण करत नाही आणि मला घरी पण लेकरांना करायला टाईम नसतो.
तरी पण मी तेवढ्यातनं टाईम करते लेकरांना फोन करायचा. तुम्हाला पण केला फोन मी, तर तुम्ही पण काय पहिल्यासारखं काय बोलत नाही. बरं ठीक आहे, नका का बोला ना, ज्याची ज्याची मर्जी, प्रत्येकाला कामं असते ती. तुम्हाला पण कामं आहे ती घरातली, लेकरं बाळं शाळेत ही जायची, पण ती माझा मॅटर आहे ते माझी मी सॉल्व करते. मी तुम्हाला याच्यात वळलेलं नाही किंवा काय नाही, तो माझा मॅटर आहे ती माझी मी सॉल्व करते. कारण मी त्यांना शिव्या द्यायचं कारण एकच आहे की त्यांनी अन्वीचा विचार कधी करायचा होता. माझा दीक्षाचा थोरल्या पोरीचा पण करायचा नव्हता, फक्त अन्वीचा विचार करायचा होता. यासाठी मी बोललेली आहे. बाकी मला काय त्यांच्या पैशाचे घेणं देणं नाही. तसंच मी कष्ट केलेलं पुराणा, आणि त्यांनी देऊनच मी काय माडे बांधून राहणार नाही त्याच्यात, आणि ते मला नको आहे पण. आणि त्या माणसाने असं गोष्टी केल्या, कोणचा नवरा पेत नाही तो पेतो, आणि राहिलेली पण आहे बरेच. आणि तुम्हाला पुरावेच बघायचे असतील ना, तर मी कधी पण, आता माझा सीजन संपला, आता कुठं महिनाभर राहिला, 2 महिने राहिला असेल, तर तिथं जाऊन पण मी येते, तिथं पण जाते, सगळ्यांशी बोलते. आणि ती सासू काय करते माहिती आहे का, त्याच्यापाशी सांगते ही हेडवच बनवती, ही मी लेकरांच्या पोटासाठी बनवायचं चालू केलं बाई, तुझ्यासाठी नाही. आणि तुला शिव्या द्यायचं एकच कारण आहे, तू तुझ्या लेकाला सुद्धा, स्वतःच्या पोराला सुद्धा तू बघत नाहीच, तर आम्हाला काय बघायचे. आणि वहिनी म्हणतात ना, स्वतः घरी दुकान हाय, जाऊन आणायचं, हे सगळं आपलं बोलणं झालं वहिनी. तिथं फक्त मी होते, तुम्ही नाही आहे. तुम्हाला जेवढं सांगाल तेवढंच माहिती होतं आहे. पण कसं असतं, तुम्हाला पण माझ्या आईनं लई त्रास दिलेला आहे असं मी म्हणते, पण असं नाही की प्रत्येकाचं तिनं मला हाणल्यावरच ती सासू चांगली आहे असं नाही. तिनं पण मला हाणलं नाही, पण असलं बोलली की ती शेजार धर्म कसा असतो अशा गोष्टी ती करते तिथं. आणि प्रत्येकच दिरांना शिव्या द्यायचं एकच कारण आहे, कारण त्यांनी स्वतःचा स्वार्थ काढला, त्यांनी अन्वीचा विचार करायचा होता, एवढंच मला म्हणायचं आहे. तर अजून एक हेडो बनवते मी. आणि वहिनी, मी काय तुम्हाला बोलत नाही किंवा काय नाही, काय माझं काय चुकत असेल तर तसं मला फोन करून सांगा तुम्ही, कारण तुमचं जे हेडो मी बघितलं ना, त्यामुळे मला हेडो बनवायला कारण आलं. तर चला, मला जायचं आहे वाहतुकीला, तर बघू काय होतंय. आणि हे तुम्हाला लवकरच कळणार आहे की मी त्यांना शिव्या द्यायचं कारण काय. मी सगळ्याला घेऊन सगळं किडं पण रगडत नाही, कारण मला जे वाटतं ते मी बोलते. आणि मी एवढे दिवस गप्पच बसलेली आहे. काय पहिली गोष्ट त्यांच्या बाबतीत मग पोलीस चौकीन ही मी सगळं करून बसली. काय नाही, मला शेवटी काय भेटलं, पैसा पाणी दिलं पोलिसांना तरच पोलीस दखल घेते, ती नाही तर कोण दखल घेत नाही. हे सगळं करून बसली मी, त्यामुळं मला का नाही ते पोलिसाचं सांगत बी नका, आणि ते सगळं करून बसलेली आहे मी.